सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी लोणावळ्यातील कार्ला गडावर जाणारी वाहतूक बंद झालेली आहे। कार्ला रोडवर पाणी भरलंय, त्यामुळे कार्ला गडावर जाणारी वाहतूक बंद झालेली आहे। आपले प्रतिनिधी लक्ष्मण जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, तुम्ही त्याच ठिकाणी आहात, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सकाळपासूनच जोरदार पाऊस जो आहे तो बरसताना आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। खरं तर एक निसर्गाचं रौद्र रूप जे आहे ते सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर लोणावळा परिसर असेल किंवा मळवळी कार्ला या ठिकाणच्या या दोन शहर जे आहेत किंवा गाव म्हणता येईल आपल्याला की या दोन्ही गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। ह्या रस्त्यावरती अक्षरशः हे नदी आहे का तलाव आहे असा प्रश्न पडावा असं विदारक चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण बघू शकतोय की कार्ल्याकडून मळवळीकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद आहे। खरं तर निसर्गाचं हे रूप पाहण्यासाठी, निसर्ग पाहण्यासाठी विहारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक असतात, ते या ठिकाणी लोणावळ्यामध्ये येत असतात। मात्र आज सकाळपासूनच जोरदार पाऊस या ठिकाणी बरसतोय, त्यामुळे साहजिकच या कार्ला परिसर असेल, मळवळी परिसर असेल, लोकांच्या घरामध्ये, हॉटेलमध्ये पाणी गेलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून आता पाण्यातून बाहेर काढण्याचं एक मोठं काम जे आहे ते आपण बघू शकतो की पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या अडकलेल्या नागरिकांना पाण्याच्या बॉटल ज्या आहेत त्या बोटच्या माध्यमातून आता सोडण्यात येत आहेत, कारण की पोलीस प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही। पाण्याचा मोठा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्यापर्यंत मदत कार्य पोहोचणं अगदी जिकिरीचं बनलेलं आहे। मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक नागरिक असेल यांच्या मदतीने आता जेसीबी सुद्धा आणण्यात आलेला आहे। जेसीबीच्या माध्यमातून खरं तर आज जाता येईल का हा प्रयत्न सध्या पोलीस प्रशासनाचा आहे। अनेक गाड्या ज्या आहेत ते पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत, पाण्यामध्ये बुडलेल्या आहेत। अनेक नागरिक सध्या घरामध्ये अडकून पडलेले आहेत आणि अशा नागरिकांपर्यंत पोहोचणं, त्यांना पाणी देणं किंवा अन्न देणं खरं तर ही प्राथमिक गरज आहे आणि या गरजेपायी सध्या पोलीस प्रशासन आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न करत आहे। मात्र जसजसा पाऊस वाढतोय तसा तसा पाण्याचा प्रवाह सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत आहे। कार्ल्यापासून वाहणारी जी नदी आहे त्या नदीने अगदी धोकादायक पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळे सर्व कार्ला असेल, मळवळी असेल या परिसरामध्ये अगदी तलावाचं परिस्थिती निर्माण झालेली या ठिकाणी चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक नागरिक खरं तर हॉटेलमध्ये अडकलेले आहेत, घरामध्ये अडकलेले आहेत। अशा नागरिकांना बाहेर पाडून सुरक्षित स्थळी नेण्याचं मोठं कार्य खरं तर पोलीस प्रशासनाच्या कडे आहे। मात्र आता पोलीस प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे की तुम्ही सुरक्षित स्थळी जावा, पाण्यामध्ये उतरू नका असं आवाहन सातत्यानं पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। पोलीस प्रशासन सुद्धा अगदी पाण्यामध्ये उतरलेलं आहे आणि या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठीचं काम जे आहे त्या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच लक्ष्मण, नक्कीच अपडेट्स घेत राहूच।